महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेत आहे। आज आपण आलो आहे दादर इथे शैतान चौकीकडे इच्छापूर्ती गणेश आर्ट्स ह्या शॉपला आपण आज व्हिजिट देतोय मित्रांनो। काही दिवसापूर्वी मी इकडून जात होतो ना मित्रांनो, तर इकडच्या आम्ही शॉप बघितला आणि मूर्त्या बघितला, तर अतिशय सुंदर आणि पर्यावरणपूरक अशा गणेश मूर्त्या आहेत। तर आपण आज त्या शॉपला व्हिजिट देतोय। तुम्हाला पहिलं तर इकडचं लोकेशन दाखवतो मी, दादर शैतान चौकी इकडचा। या शॉपला तुम्हाला जर यायचं असेल ना मित्रांनो, तुम्हाला दादरवरनं वरली गाव इकडे जाण्यासाठी ना शेअरिंगची ऑटो भेटते, टॅक्सी भेटते मित्रांनो, ती पकडून किंवा बससुद्धा आहे। आणि चालत पण तुम्ही येऊ शकता इकडे, 10 ते 15 मिनटं लागतात चालत यायला दादर स्टेशनवरनं। आणि जर तुम्ही ना मित्रांनो आपल्याच प्रभादेवीकर असणार आणि दादरकर असणार तर मित्रांनो नक्कीच या शॉपला एकदा व्हिजिट द्या। बहुतेक मूर्ती फक्त तुम्ही व्हिजिट देऊन जावा एकदा। खरंच खूप सुंदर मूर्त्या आहेत बाप्पांच्या अशा। जरा आता पाठी आहे, तुम्हाला ब्लर दिसतात मूर्त्या, तर तुम्हाला मी थोड्या मिनटात दाखवतो त्या मूर्त्या। आणि सर्वप्रथम तुम्हाला मी लोकेशन दाखवतो, जे दादर आणि प्रभादेवीकर नसतं, जे इथून बाहेरून येणारे लोक असतात, तर तुमच्यासाठी मी लोकेशन दाखवतो। दादर पोलीस स्टेशनच्या इकडे शैतान चौकी म्हणून फेमस आहे मित्रांनो, तर तुम्हाला पटकन ॲड्रेस भेटून जाईल दादरवरनं। तर चला तर आपण पहिला लोकेशन बघूया आणि दुकानाचा पूर्ण ॲड्रेस बघूया। तर मित्रांनो हा आहे ना शैतान चौकीचा सिग्नल आहे, आणि इथे दादर पोलीस स्टेशन आहे। तर तुम्ही कोणालाही दादर पोलीस स्टेशन विचाराल तर तुम्हाला इथे कोणी सांगेल शैतान चौकी दादर पोलीस स्टेशनच्या इकडे जायचं आहे। तर हा सिग्नल हा आपला वरलीवरनं आणि प्रभादेवीवरनं रोड येतो, हा अग्रबाजारातनं येतो, आणि हा पोर्तुगीज दादरवरनं जर तुम्ही आला पोर्तुगीजवरनं तर हा इथून हा रोड येतो। आणि दादरवरनं येण्यासाठी ना मित्रांनो हा पाठचा एक रस्ता आहे, तो तुम्हाला अवघ्या दादर स्टेशनवरनं एक 10-15 मिनटं तुम्हाला इथे पोचू शकतो। 15 मिनटं तर जास्तच झाले मित्रांनो, एक 10 मिनटं तुम्हाला इथे पोचू शकतो। आणि हा पूर्ण लोकेशन बघा, आणि हे बघा हा इकडेच हा शॉप आहे मित्रांनो। चला तर आपण आता शॉपच्या आतमध्ये। तर मित्रांनो हे बघा इच्छापूर्ती गणेश आर्ट्स, इकडे शाडू मातीच्या आणि कमी प्रमाणात प्लास्टर पॅरिकच्या मूर्त्या आहेत। जास्तीत जास्त इकडून मित्रांनो शाडू मातीच्याच मूर्त्या आहेत। सर्वप्रथम ना आपण बाहेर डिस्प्लेला जे मूर्त्या लावल्यात त्या पाहू आपण। हे बघा गोड गणपती बाप्पा दिसतात चंद्रावर, आणि हे बघा तुम्ही असं घरात शोकेसला जे ठेवू शकता असे सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत। हे बघा मित्रांनो खूप सुंदर आहे। तर मित्रांनो आपण आता शॉपचं लोकेशन बघितलं आणि बाहेर मूर्त्या लावलेलं होतं डिस्प्लेला त्या बघितला। आता आपण आतमध्ये व्हिजिट देऊया। तर मित्रांनो आतमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला पहिला सांगतो, महेश दादा यांचा शॉप आहे हा। तर आता आतमध्ये थोडा मूर्त्या शूट करू आणि तुम्हाला मूर्त्यांच्याबद्दल ना मित्रांनो काही माहिती महेश दादाकडून आपण ऐकूया त्याबद्दल। पण मित्रांनो एक नक्कीच सांगतो, पर्यावरणपूरक एवढ्या गणेश मूर्त्या आहेत या सगळ्या पूर्ण प्लास्टर पॅरिकच्या मूर्त्या आपण बहुतेक विसर्जन होत नाहीत। आपल्याला घरगुती गणेश मूर्त्या पर्यावरणपूरक आपण घरातसुद्धा आपण त्याचं विसर्जन करू शकतो मित्रांनो। तर चला नक्कीच आपण त्याच्या सुंदर सुंदर मूर्त्या बाप्पांच्या पहिला बघूया। हे सगळ्या मातीच्या मित्रांनो, बघा ह्या सगळ्या मातीच्या मूर्त्या आहेत। 1 फुटापासून ते किती दादा? 1 फुटापासून ते 24 इंचापर्यंत मातीच्या भेटतात मित्रांनो। हे बघा 1 फुटापासून जे चालू होतात ना ते 24 इंचापर्यंत तुम्हाला मातीच्या मूर्त्या भेटून जातील। मित्रांनो डोळ्यांची आखणी बघा अतिशय सुंदर अशा आखणी आहे डोळ्यांची। आणि हा बघा एक बाजूला मोदक पकडून गोंडस असा बाप्पा, डोळे एकदम मित्रांनो असे बोलके वाटतात।
बाप्पाचे. मित्रांनो ही मूर्ती फार सुंदर असे बाळरूप गणपती बाप्पा शंकराच्या पिंडीचे इथे बसलेले. मित्रांनो ही बघा, ही मूर्ती मस्त अशी मोरावर बसलेली मूर्ती आहे बाप्पाची. ही पण खूप नाजूक अशी सुंदर अशी बाप्पा वाटतात. मित्रांनो ह्या ना लहान मूर्त्या आहेत. हे बघा पाठी मस्त असे खोबऱ्यांच्या अशा वाट्यांवरती बाप्पांची मूर्ती आहे. ती पण फार सुंदर आहे. तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. आणि एक मूर्ती बघा लहानच आहे पण अतिशय सुंदर अशी वाटते. मित्रांनो बघा ही एक मूर्ती फार सुंदर आहे. अशी सूर्यफुलावर अशी बसलेली मूर्ती आहे. मित्रांनो ह्या मूर्त्या ना सगळ्या म्हणजे सगळ्या आहे ना मित्रांनो याच्या POPच्या नाही आहेत. आपल्या पर्यावरणपूरक मूर्त्या अशी शाडू मातीच्या मूर्त्या त्या. मित्रांनो ह्या दोन मूर्त्या सुद्धा खूप सुंदर आहेत. आणि ही मूर्ती बघा मित्रांनो खाली अष्टविनायक आहेत बाप्पांच्या चौरंगाला. आणि फार अशी सुंदर मूर्ती आहे. हे बघा एक मस्त सिंहासनावरती आहे बाप्पांचे विराजमान. आणि त्याच्या बाजूला असं मस्त ऋषी गादीवरती बाप्पा असे बसलेले विराजमान. एकदम मस्त सुंदर अशी मूर्ती आहे. ही मूर्ती मला आवडली.
तर मित्रांनो आपल्या बरोबर आता ना आपले शॉपचे ओनर महेश भाऊ आहेत. तर महेश भाऊंच्याकडून आपण थोडी आपण माहिती घेऊया. महेश दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव महेश चंद्रकांत पारगे आणि गेले 15 वर्ष मी गणपती मूर्त्यांचा व्यवसाय करत आहे. आपला म्हणजे इकडे आपल्या स्टॉलचा ॲड्रेस आहे रघुराज भवन, चैतन चौकी सिग्नल, नियर बाय दादर पोलीस स्टेशन. आणि आपल्याकडे शाडू मातीच्या मूर्त्यांपासून उपयोगीच्या मूर्त्या, शक्यतो आपल्याकडे जास्त करून शाडू मातीच्या मूर्त्या बनवल्या जातात. म्हणजे 5 इंचापासून ते आपल्या 24 इंचापर्यंत आपल्याला शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनवून भेटतात. आणि आपल्या मूर्त्या म्हणजे आपण स्वतःही डायमंड वर्क, त्याच्यानंतर तसेच धोतर नेसवणे, वगैरे काढणं सर्व आम्ही स्वतःच करतो. त्यामुळे आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद पण असतो दादर वारी विभागामधनं. आणि तसेच आपल्याला दादर कबूतरखाना येथे पण आपला 807 दिवस स्टॉल असतो. तिथेही आपल्या 250 ते 300 मूर्त्या सेल होतात, विक्री होतात. आणि आपण तिथेही POP आणि माती, आता शक्यतो POPवर बंदी आली आहे म्हणून आम्ही पण जास्त करून 80% मूर्त्या मातीच्याच आपण बनवतो. आणि लोकांचा पण त्याच्यासाठी प्रतिसाद भरपूर चांगला मिळतो. मुंबईतील लोक प्रेफर करतात त्या शाडू मातीची मूर्ती. फक्त लोकांना हेच असतं मनामध्ये की 2 फुटाची मूर्ती आहे तर आपण 1 फुटाची शाडू मातीची मूर्ती बसवावी का. तर त्याचा प्रश्नाचं उत्तर तेच आहे की आपण मूर्ती कुठचीही बसवावी घरी, मातीची असो किंवा POPची असो. मूर्तीसाठी हाईट वगैरे असं काही म्हणजे असं प्रेफर नसावं. देव आहे तो देव आपल्या घरी येणार आणि आपल्याला सुख समृद्धीने ठेवणारच. महेश भाऊ, मी काय विचारतो तुम्हाला की ज्यात आपले सबस्क्रायबर कोण बघतायत तर त्यांना एखादी मूर्ती पसंत आली तर आपण असं बोलणारच आहेत की स्क्रीनशॉट काढा आणि तुम्हाला व्हॉट्सअप तुमच्या नंबरला करू शकतो. ऑनलाईन ही बुकिंग घेतो आपण. गेले 2020 पासून लॉकडाऊन लागण्यापासून आपण ऑनलाईन बुकिंग पण घेतो. आणि तसेच माझ्या इच्छापूर्ती गणेश आर्ट्सच्या मूर्ती आपल्या अपना बाजारच्या जवळच्या शाखेत म्हणजे मुलुंड, कांदिवली, दादर ईस्ट, अणुशक्तीनगर, चेंबूर, RCF कॉलनी इथेही आपल्या मूर्त्या ठेवल्या जातात विक्रीसाठी. तर तिकडे जवळपास कोण असेल तर तिकडेही जाऊन आपण मूर्ती बुकिंग करू शकतो. म्हणजे हेच की तुम्ही डिलिव्हरी करू शकता मूर्त्यांची. डिलिव्हरी करू शकतो आणि जवळपासच्या शाखेमध्ये पण आपल्या अपना बाजारच्या शाखेमध्येही आपल्या मूर्त्या अवेलेबल असतात विकण्यासाठी. तर तिकडेही तुम्ही जाऊन आपल्या मूर्ती बघू शकता. आणि दादा म्हणजे आपल्या मूर्त्या आपल्या शॉपच्या महाराष्ट्राबाहेरही जातात की आपल्या मूर्त्या भारताच्या बाहेरही जातात. अरे वा. जवळजवळ 25 ते 27 कस्टमर आहेत आपल्याकडे जे अमेरिका, इंग्लंड तसंच इटली अशा ठिकाणी पण आपल्या गणपती मूर्त्या घेऊन जातात. आणि दरवर्षी त्यांचा 4 महिन्यापूर्वी आपल्याला मेसेज असतो की महेश दादा आपली मूर्ती सांभाळून ठेवा, आम्ही यावर्षी पण तुमच्याकडे येणार आहोत. अच्छा दादा, तुमच्याशी बोलून खूप फार छान वाटलं. आता आपण लोकांना इतरही मूर्त्या दाखवू. धन्यवाद. तुम्ही पण आमच्या शॉपला व्हिजिट केली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. चॅनलला पण आम्ही सबस्क्राईब करू आणि आमचे मित्रमंडळी आहेत त्यांना पण सबस्क्राईब करू. थँक्यू. तर मित्रांनो आपण आता महेश दादांकडून शॉपच्या बद्दलची माहिती ऐकली. तर मित्रांनो आपल्याला माहिती सुद्धा पडली आहे की इकडच्या मूर्त्यांना मित्रांनो बाहेरच्या देशात जातात, म्हणजे आपल्या अमेरिका वगैरे ह्या साईडला सुद्धा आपल्या शॉपच्या या मूर्त्या जातात मित्रांनो. तर नक्कीच पर्यावरणपूरक अशा मूर्त्या आहेत. तर नक्कीच तुम्ही दादा प्रभावीमध्ये या आजूबाजूच्या एरियात कुठे राहत असणार म्हणजे बोललं तर परेल, लालबाग या ठिकाणी, लालबाग या ठिकाणी तर जास्त शॉप आहेत. पण मित्रांनो इथे तुम्हाला ना पर्यावरणपूरक अशा मूर्त्या भेटतात. तर नक्कीच या शॉपला तुम्ही व्हिजिट द्या. बाहेर गावच्या देशातसुद्धा ह्या मूर्त्या जातात आपल्या दादरवरनं. तर नक्कीच दादरकर आणि प्रभावीकर तुम्ही नक्कीच या इकडे एकदा शॉप व्हिजिट द्या. मूर्ती बुक करा नंतर त्याचा प्रश्न आहे तुमचा, पण नक्कीच ह्या मूर्त्या तुम्ही एकदा बघून जा. मित्रांनो आता ना आपण जे अर्ध्या मूर्त्या उरल्या आपल्या शूट करायचे ते करतोय. आणि ही बघा ही एक बाळमूर्ती रूपातली मूर्ती आहे. ती अशी दगडीवर बसलेली दाखवली आहे मित्रांनो बाप्पांची. असे गोंडस मी तुम्हाला स्टार्टिंगला सुद्धा सांगितलं मित्रांनो, अग्नी आहे ना फार सुंदर अशी तुमचं म्हणजे तुम्हाला मूर्ती ना तुमच्याकडे खेचून घेते मूर्ती बाप्पा असे. ही बघा ही एक फार सुंदर मूर्ती आहे. आणि त्याच्या बाजूला अशी प्रभादेवीचे सिद्धिविनायक यांची मूर्तीसुद्धा आहे आपल्या बाप्पाची. फार सुंदर मूर्ती अशी सिद्धिविनायकची.
मित्रांनो ही मूर्ती बघा असं मांडीवर घेतल्या उंदराला बाप्पानी, मोषक यांना एक मस्त वाटते. आपल्या आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणजे आज काल आपण एक जे शॉर्ट व्हिडिओ टाकली ना मित्रांनो, त्यात हीच मूर्ती आपण फ्रंटला ठेवलेली पोस्टरला. आणि ही बघा एक त्याच्या बाजूला फार अशी सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. ही बघा ही एक मातीची मूर्ती आहे, 2-1.5 फुटाची मूर्ती असणारी, फार सुंदर वाटते. आणि या दोन्ही पण मूर्त्या ना मित्रांनो मातीच्याच आहेत. हे बघा तर बघा ताई बाप्पाचं काम चालू आहे. ताई तुम्ही काय काम करताय? फेटा. हां बघा या ताई फेटा बांधतात बाप्पांना. फार ताई फेटा बांधायला तरी किती टाईम जातो तुम्हाला एक फेटा बांधायला? अर्धा. अरे वा मित्रांनो हे बघा अर्धा पाऊण तासामध्ये एक फेटा तयार होतो बांधून बाप्पांचा. आणि मी ताई तुम्ही म्हणजे डायमंड वर्क सुद्धा तुम्हीच करता इकडे? हो डायमंड वर्क मी पण करते. अजून आमचे फ्रेंड्स पण येतात ज्यांना आवड आहे. अच्छा. ते पण येऊन करतात इथे सर्व. मग काय बघा डायमंड वर्क वगैरे इकडेच असते ताई करतात. ताई अशी थोडी मूर्ती फिरवा मला दाखव थोडी. मित्रांनो ही बघा ही फार सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पांची. ठीक आहे ताई तुमचं धन्यवाद आपल्या चॅनलला बोलल्याबद्दल. मित्रांनो ह्या शॉपमध्ये मला आवडलेली मूर्ती ना तर ही आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला एखादी मूर्ती तरी आवडतेच कोणत्या शॉपमधली. अशी फार अशी गोंडस बाप्पाची मूर्ती आहे ही. आणि त्याच्याच बाजूला बघा आणखीन असे 4 असे बघा मित्रांनो. ही मूर्ती मित्रांनो हे बघा डायमंड वगैरे काम झालेलं आहे मूर्तीचा. तयार आहे मूर्ती पूर्ण ही. तर हे बघा हे मुकुडाला मस्त असे डायमंड. आणि हे बघा आणि बाप्पाला असं धोतरसुद्धा नेसवलेलं आहे. खूप सुंदर मूर्ती वाटते मित्रांनो. हे ना शाडू मातीच्या मूर्त्या म्हणून मला हे वाटते. आणि हे बघा ही एक अशी तिरुपती बालाजींच्या बैठक अशी मूर्ती आहे बसलेली. मित्रांनो ॲक्च्युअली हे एक गाळा आहे ना एक शॉप त्यांचा एक खाली आहे आणि वरसुद्धा एक शॉप आहे. आपण आता थोडं वरच्या मूर्त्या आपण कव्हर करूया. तुम्ही इकडे आले तर नक्की तुम्हाला वरच्या मूर्त्यासुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आपण आता वरच्या मूर्त्या जरा शूट करूया. मित्रांनो ही बघा एक मूर्ती पहिलेच ठेवलेली आहे. फार सुंदर अशी मूर्ती आहे. आणि त्या बाजूला बघा प्लास्टिकमध्ये आहे हातमध्ये ठेवलेली. ही एक फार सुंदर अशी वाटते. आणि ही एक मूर्ती मित्रांनो ना फार सुंदर आहे बाप्पांची मूर्ती. ही बघा मित्रांनो दगडूशेठ हलवाईची मूर्तीसुद्धा आहे. आणि त्या प्लॅस्टिकमध्ये आपल्याला व्यवस्थित नाही शूट करता आहे. आणि ही बघा ही एक मूर्ती फार सुंदर आहे. ही जवळ 3-2.5 फुटाची असणार मित्रांनो. आणि हे बघा इकडे ना शोपीसच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. आपण तुम्हाला ना आपण खालीसुद्धा दाखवतो. आणि हे बघा दगडूशेठच्या मस्त फेटा घालून आहे. पण ती पण सध्या त्याने मित्रांनो प्लॅस्टिकमध्ये आहे म्हणून आपल्याला नाही दाखवता येत. ही बघा एक मित्रांनो ही फार सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची. मस्त वाटते बघा. आणि त्याच्या बाजूला आणखीन फार सुंदर वाटतात मित्रांनो या मूर्त्या. बघा ही एक आणि ही एक मस्त अशी मूर्ती आहे. लालबागच्या राजाच्या अवतारातली मूर्ती आहे. प्रतिकृती लालबागच्या राजाची आहे. मस्त वाटते ही एक. आणि त्याच्या बाजूला अशी मांडी घालून बसलेले बाप्पा. हे बघा फार सुंदर. आणि त्याच्या बाजूला एक देखील फार सुंदर असे बघा पाठी प्रबल ना मित्रांनो कृष्ण आहे आणि हिरवी साड्यांसारखं केलेलं आहे.
मित्रांनो एक फार अशी सुंदर मूर्ती वाटते बाप्पाची बघा. आणि त्याच्या बाजूला एक मूर्ती मस्त सिंहासनावरती. मित्रांनो ही सुद्धा मूर्ती ना मातीची आहे. फेटा विटा घालून दगडूशेठ हलवाईची मूर्ती मस्त असं काम कलरिंग मस्त आहे. फार सुंदर आहे. मित्रांनो बघा मस्त मूर्ती वाटते. लाईटीचा इफेक्ट जर तुम्ही घरात दिलात ना मित्रांनो तर फार सुंदर अशी मूर्ती वाटेल ही लाईटीच्या इफेक्टमध्ये. आणि जी आता मी जे लाईव्ह माझ्या नजरेने बघतोय ना फारच सुंदर वाटते ही मूर्ती. तर मित्रांनो जसं आपण ज्या मूर्त्या शूट केल्या सगळ्या हे सगळ्या मूर्त्यांना मित्रांनो पर्यावरणपूरक मूर्त्या त्या शाडू मातीच्या मूर्त्या त्या मित्रांनो सगळ्या अतिशय सुंदर आहे. तर मित्रांनो आता आपण या शॉपमधून चाललो आहे. थोडं आपलं काम पण आहे. तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या शॉपबद्दलची सगळा मोबाईल नंबर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस मेन्शन केलेला आहेच मित्रांनो. आणि जस्ट बघतो लोकेशनसुद्धा टाकायचा प्रयत्न करतो मित्रांनो मी. तर नक्कीच तुम्ही या शॉपला एकदा व्हिजिट द्या. त्यांचे बरेचसे शॉप जसं आपल्याला पहिले दादांनी सांगितलं खूप बरेचसे ठिकाणी शॉप लागतात त्यांचा. दादरलासुद्धा गणपतीच्या 7 दिवस या 8 दिवस आधी पहिला त्यांचे शॉप लागतात. तिकडेसुद्धा 200, 250 त्या 300 मूर्त्या असतातच मित्रांनो विक्रीसाठी. तर अजून ह्याच्याबद्दलची माहिती ना मित्रांनो हे म्हणजे पूर्ण काम आहे ना इकडे मित्रांनो फेटा विटेचा स्वतः इकडेचं मग अशा जस्ट बघितलं ताई करताना काम सगळं काम आहे इकडेच होतो यांचा वर सगळ्या गणपती मूर्त्यांचा. तर मित्रांनो नक्कीच या शॉपला एकदा तुम्ही व्हिजिट द्या आणि आपल्या चॅनलला मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा. जर केला असेल तर मित्रांनो खरंच मनापासून धन्यवाद तुमचा. आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो या मूर्त्या कशा वाटल्या. तर मित्रांनो एक मला सांगायचं स्टार्टिंगला विसरलो. जर एखादी मूर्ती जर तुम्हाला ही आवडली असेल तर मित्रांनो त्या मूर्तीचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा. मागच्या आपण बरेचशा व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगतो आहे स्क्रीनशॉट काढून तुम्ही खाली नंबर दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांना तुम्ही व्हॉट्सअप करून तुम्ही मूर्ती ऑनलाईन बुकिंग करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आता पुढची तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय. आता आपण भेटू पुन्हा एकदा नवीन शॉपमध्ये एका नवीन जागेवरती.